तुमच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन द्या की तुम्ही कोण आहात, म्हणजे ऐकून बेसिकली काय काय म्हणताय? ऐकून नाही आलं सर मला. आवाज नाही येत आहे स्वप्नील सर, माझा आवाज येतो? आता रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये दाबला आवाज. ओके. सो मला विचारायचं होतं की आता सध्याला राणी मॅडम कोण आहे, म्हणजे तुमच्याबद्दल थोडक्यात इंट्रोडक्शन की काय एज्युकेशन झालंय, काय करता आणि काय तुम्हाला अचीव्ह करायचं आहे. हा सर, माझं ग्रॅज्युएशन BA मध्ये झालंय सर. आणि BA म्हणजे काय म्हणते रे, प्रिपरेशन याची आपली MPSC ची वगैरे प्रिपरेशन करायची इच्छा होती, पण त्याच्यामध्ये पण सर खूप टाइम वेस्ट, खूप म्हणजे वर्ष जातात सर. आपल्याला इन्स्टंट काहीतरी पाहिजे होतं. तर मला इन्स्टावर दिसलं होतं सरांची ऍडव्हर्टाइजमेंट. तर मी मार्केटिंग बद्दल पहिले मी इन्फॉर्मेशन काढली की स्कोप आहे की नाही. मग मी स्वप्नील सरांसोबत पण बोलली होती कॉलवर. तर सरांनी मला सगळं समजावून सांगितलं की असं असं असते बा. तर मी सरांचं मग जॉईन केलं होतं. ओके, म्हणजे तुम्ही त्यानंतर डेमो सेशन जॉईन केला. डेमो सेशन मध्ये तुम्हाला कळालं की बाबा ह्याच्यामध्ये स्कोप आहे. स्कोप आहे. हा. राईट. आणि त्या दिवशी तुम्ही ऍडमिशन घेतला असाल. राईट. ऍडमिशन नंतर जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेत होता, एकतर हा कोर्स ऑनलाईन आहे, बरोबर. मग तुम्हाला मनात भीती वाटलं असेल की बाबा मी ऑनलाईन पैसे भरले आणि मग ह्यांनी मला फसवलं, तर मी कुठं जाणार, कसं करणार, माझे पैसे डुबणार तर नाही. मग त्याला तुम्ही कसं टॅकल केलं, म्हणजे तुम्हाला कसं वाटलं की नाही हे जेन्युइन आहे? डेमो सेशन झाल्यानंतर माझं पेमेंट मी केलं होतं, पण ते इश्यू येत होतं, तर मी पेमेंट काही केलं नव्हतं. मग स्वप्नील सरांचा मला कॉल आला होता की काही म्हणजे आहे ना, काही आहे नाही बा घबरावटची काही गोष्ट, सगळं म्हणजे आम्ही इंटरव्ह्यू देतो, सगळं क्लासेस रेकॉर्डेड देतो, सगळे क्लासेस आमचे रेकॉर्डेड असतात. जे पण काही प्रॉब्लेम आली तर विचारा. सरांनी असं समजून सांगितलं होतं आम्हाला. राईट. मग तेव्हा तुम्हाला भरोसा पटला की यस, इथे मी जर पैसे भरले तर माझे पैसे डुबणार नाही. हा, नंतरच मी पेमेंट केला होता. आधी सगळं मी विचारलं होतं, कन्फर्म केलं होतं, मगच मी पेमेंट केला होता. ओके. मग जेव्हा तुम्ही क्लासेस ऑनलाईन केला आणि मग पहिल्यांदा फेसबुक ऍड झालं, आपलं गुगल ऍड झालं, जे पण मी तुम्हाला शिकवलं, वेबसाईट झालं, SEO झालं, जे पण आता तुमचे क्लासेस चालू आहेत, इंटर्नशिप चालू असेल, कसं फील होतं? म्हणजे तुम्हाला वाटतंय का जेवढं मी पैसे दिले तेवढं मला भेटतंय? हो सर, बिलकुल. आता त्या दिवशीच फेसबुकचं प्रेझेंटेशन झालं. त्याच्यामध्ये आम्हाला तस्लीम मॅम आणि शालिनी मॅमनी पण खूप छान गाईड करतात ते. म्हणजे असं वाटत नाही की मॅम आहे बा की रागवेल की काय बा, असं काही नाही. मॅम इतकं सुंदर तरीकेने म्हणजे खूप छान एक्सप्लेन करून सांगतात. तस्लीम मॅमनी पण त्या दिवशी मला खूप छान एक्सप्लेन करून सांगितलं. राईट. म्हणजे तुम्हाला आता कॉन्फिडन्स येत आहे ना मागून की यस मी करू शकते, मला जॉब लागू शकतं? हो सर. आधी मला नव्हता कॉन्फिडन्स एकदम असं बोलायचा वगैरे, पण आता सर येणारच. त्यासाठीच तर तुम्ही इथे इन्फोटेकला जॉईन केला की बाबा तो कॉन्फिडन्स बिल्ड होणं खूप गरजेचं आहे. तर आणि तरच तुम्ही काय करू शकता, सक्सेसफुल होऊ शकता, बरोबर. आणि तुम्हाला सपोर्ट भेटणार आहे, तुमचं इंटरव्ह्यू प्रिपरेशन आहे, तुम्हाला जॉब नंतर पण सपोर्ट भेटणार आहे, कारण जॉब मध्ये पण काही प्रॉब्लेम येतील स्टार्टिंगला, तेव्हा पण आपली पूर्ण टीम आहे बॅकएंडला जी तुम्हाला काय करेल, सपोर्ट करेल. जोपर्यंत सपोर्ट करेल जोपर्यंत तुम्ही 1 लाख रुपये महिना अर्न नाही करत, 1 लाख रुपये महिन्यापर्यंत जोपर्यंत तुम्हाला पॅकेज नाही लागत, तोपर्यंत आपली टीम तुम्हाला काय करेल, सपोर्ट करेल. ठीक आहे. त्यावेळेसचा सपोर्ट तुम्हाला भेटेल. पण तुमच्याकडून मला फक्त काय हवं, प्रामाणिकपणे प्रॅक्टिकल हवं की बाबा जे मी सांगतो ते करणं तुम्हाला भाग आहे. तरच मी तुम्हाला त्या लेवलला सपोर्ट करू शकतो. पण कधी तुम्ही जेव्हा आता तुम्ही BA बॅकग्राऊंड आहे, बरोबर. कॉम्प्युटरचा काही संबंध नाही, कोडिंगचा काही संबंध नाही. ज्या दिवशी तुम्हाला पहिल्यांदा वेबसाईट भेटलं, सब डोमेन, जेव्हा तुम्ही त्या वेबसाईटवर काम केला, एखादा पेज बनवला, एखादा प्रोडक्ट ऍड केला, कसं वाटलं? म्हणजे काय फील होतं की अरे सोपं आहे का नाही? मी वेबसाईट म्हणजे कधी बनवू शकणार बा म्हणून कधीच नव्हतं वाटलं सर मला की मी वेबसाईट बनवणार या काही पेज. आणि सरांनी WooCommerce वगैरे ते शिकवलं, ऍड करायला शिकवलं. कधीच नव्हतं वाटलं की मला ते येणार बा म्हणून. पण इतक्या इझी वेनी सरांनी शिकवलं ना, ते बिलकुल येऊनच गेलं. SEO पण खूप जणांनी सांगितलं होतं की SEO तर आपल्या बसची गोष्टच नाहीये बा, असं सांगितलं होतं. खूप फ्रेंड्सनी पण सांगितलं होतं की नाही बा, SEO खूप हार्ड असते, ते खूप टाइम लागते त्याला, 1-2 महिने तर लागतेच. पण सरांनी तर आम्हाला 3-4 दिवसात त्याच्यात करून दिलं सर. तेच ना, एक वेल ट्रेंड ज्याला नॉलेज आहे, ज्याच्याकडनं आपण शिकलो ना,
तर ते गोष्टी सोप्या पद्धतीने तुम्हाला कळतात, कारण सरांना 1000+ लोकांना शिकवायचा अनुभव आहे. सो त्या लेवलला तुम्हाला ऑब्व्हियसली ते दिसलं पण असेल सर शिकवताना, की किती सर जीव तोडून शिकवतात. तेव्हा शिकवताना मग पूर्ण जीव लावतात सर, राईट. एक तुमचा कॉन्फिडन्स वाढला, दुसरं तुम्हाला आता सगळं समजायला लागलं, एक कॉन्फिडन्स आलाय तुम्हाला की तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. अजून तुम्हाला तसं आपल्याकडून सपोर्ट भेटणारच आहे. मग मला सांगा राणी मॅडम, की कुणी तुम्हाला विचारलं की डिजिटल मार्केटिंग करायचं, तर तुम्ही रिकमेंड कराल का की कडनंच कर जर तुला करायचं? बिलकुल बिलकुल सर, मी तर केलं होतं. मला जेव्हा मी फ्रेंड्सला सांगितलं की मी डिजिटल मार्केटिंग करत आहे, त्यांना मी दाखवलं मी हे बनवलं बा. अरे छान म्हणे, खूप छान. नक्की मला दुसरी बॅच वगैरे चालू होणार तर मला सांगशील म्हणे. म्हटलं हो नक्की. आताच म्हटलं ती आता मागची बॅच चालू झाली होती ना, तर म्हणे माझा ग्रॅज्युएशन तिचं कशात तरी पोस्ट ग्रॅज्युएशन चालू आहे, तर मी नक्की जॉइन करणार म्हणे. म्हटलं कर नक्की, स्कोप आहे. स्वप्नील सर आणि राजकुमार सर म्हणजे खूपच छान शिकवतात म्हटलं, आणि काही प्रॉब्लेम राहिली तर ते असं कधी नाही हा शब्द कधी राहतच नाही म्हटलं त्यांचा. 100%. अजून तस्लीम आहे, शाल्मली आहे, तुम्हाला बॅकएंडला सगळेजणच आहेत. जसं आम्ही दोघं नसलो तरी ते दोघी आहेत, ज्या तुम्हाला त्याच लेवलला शिकवतात. मॅम तर खूपच म्हणजे फ्रेंड सारख्याच सांगतात एकदम. आम्हाला पहिले असं पहिल्यांदा प्रेझेंटेशन चालू झालं तर वाटत होतं की नाही बा, तस्लीम मॅमची तर थोडीशी वाटलं की त्या म्हणजे सिनियर आहेत म्हणे, तर आम्हाला वाटलं की नाही बा मॅमची थोडी भीती. पण त्या दिवशी मॅमनी मला फेसबुक ऍड बद्दल सांगितलं ना, मी जेव्हा प्रेझेंटेशन देत होती, एकदम फ्रेंड सारखंच सांगितलं मॅमनी. तेव्हा मग मनात भीतीच निघून गेली. आपला मेन हाच येतोय की आपण फॅमिली सारखं काम करायचं. आपल्याला असं नाही की तुम्ही स्टुडंट आहे, मी शिक्षक आहे, मग मी सांगणार तुम्ही ऐकणार. आपण सगळे मिळून काम करायचं, ऍज अ फॅमिली राहायचं, ऍज अ फॅमिली ग्रो करायचं. आणि प्रत्येकाला ग्रो करण्याचा अधिकार आहे महाराष्ट्रामध्ये, आणि ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं. ठीक आहे. सो सर, तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर विचारा. ऍक्च्युली माझं मॅडमचं पहिलं बोलणं झालं होतं. मॅडम म्हटलं होती की मला कॉन्फिडन्स नाहीये सर. आणि त्यावेळेस मी त्यांना हेच बोललो होतो, मॅडम हाच क्वेश्चन तुम्ही 2 महिन्यानंतर बोला मला. आता सांगा मॅडम. म्हटलं होतं की सर इतकं कॉन्फिडन्स नाहीये मला की म्हणजे एकदम इंटरव्ह्यू वगैरे क्रॅक होणार की नाही बा. सर इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे थोडा. म्हणजे येत आहे पण कसं आहे एकदम कॉन्फिडन्स नाही येत होता ना तेव्हा. सर म्हणले असं काही नाही बोलणे, बीए झालं असं काही नाही म्हणे, करू शकता म्हणे तुम्ही, म्हणे तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाणार म्हणे. तुम्ही तेवढं अचीव्ह कराल म्हणे. 2 महिन्यानंतरच तुम्ही मला मी स्वप्नील सरांच्या क्लासमध्ये पण मला बोलायला भीती वाटत होती, पण मी आता बोलते. आधी बोलायला आणि तुम्हाला हे पण बोललो होतो की तुम्हाला आजूबाजूचे लोक तुम्हाला म्हणणार की अरे नक्की काय करताय तुम्ही, एवढं चेंज झाला तुमच्यात. हा ऐकायला भेटतं. का नाही भेटत तुम्हाला? आता सर मी सांगते ना की मी वेबसाईट बनवली, आता मला ऍड्स पण बनवता येते, गुगल ऍड्स बनवता येते. अरे हो मस्त म्हणते, कुठून शिकली तू म्हणते, तर मी सांगितले की इन्फोटेक वरून मी तिथे क्लासेस लावले बा. सर खूप ऑनलाईनच लावले. तुला कसं समजते म्हणे ऑनलाईन लावले. अरे सगळं समजते म्हटलं ऑनलाईन, असं नाही काही की ऑफलाईनच जावं लागते बा. घरी खूप काही अचीव्ह करू शकते म्हटलं. बरोबर. आणि तुमचं गाव कोणतं म्हटलं होतं मॅडम तुम्ही? नागपूर. नागपूरच्या जवळ एक गाव आहे सर. ओके. मग तुम्ही आता खेडेगावातून आहे, मग तुम्हाला असं वाटलं नाही का की बाबा अरे ऑनलाईन क्लास आहे, मग मी पैसे भरल्यानंतर मला खरंच फ्रॉड होईल का माझ्यासोबत? आधी वाटलं होतं, मी जेव्हा डेमो सेशन केला होता ना, ते नंतर मग पैसे मी करू की नाही पे, मी हा विचार केला होता. मग मी स्किप करून दिलं होतं. मग मला स्वप्नील सरांचाच कॉल आला होता की काही होत नाही बा, काही टेन्शन नाही घ्यायचं. तुमचे पैसे तुम्ही डिव्हाईड करून पण तुम्ही भरू शकता. म्हणजे किस्तमध्ये पण तुम्ही भरू शकता. असं काही नाही आहे की तुम्ही आता जॉइन केलं आताच पूर्ण पैसे भरावा, असं काही नाही म्हणे. तुम्हाला जितके द्यायचे तुम्ही आधी पहिली किस्त पे करा म्हणे, बाकी मग नंतर पण केले तरी चालते म्हणे. मग म्हटलं ठीक आहे सर. पण असं भीती वाटली नाही की अरे मी खरंच पैसे भरतोय आणि मग मला ते कोर्स इथे ऑफलाईन पण भेटेल? मग बरेच लोक 5,000 मध्ये पण देतात. स्टार्टिंगला फक्त मला 2-3 दिवस वाटलं. मग नंतर राजकुमार सरांनी ते जे म्हणजे स्किल सांगितल्या, जे काही लर्न घेत होते सर फेसबुक ऍड्स मध्ये वगैरे, त्याच्यावरून मग मला समजून गेलं की नाही, आपले पैसे तर नाही चालले. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आता बुलढाणामध्ये पण तुम्ही बघितलं असाल तिकडे नागपूर साईडला वगैरे क्लासेस वगैरे असतील डिजिटल मार्केटिंगचे. एजन्सी आहे नागपूरला.
पण माझं कसं सर ऑफलाईन नव्हतं जमत, ऑनलाईनच पाहिजे होतं मला. बरोबर. आणि कसं होतं की आउटसाईडला थोडंसं त्या लेवलचं नॉलेज नाहीये, तर विचार करायला गेलं ऍज पर पुण्याचे कॉम्पिटिशन मध्ये जर बघायला गेलं, कारण पुणे हे असं डेव्हलप सिटी आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी अपडेट होत राहतात. मग तसं आपण काय विचार की अरे आजूबाजूला 5,000 रुपयाचे कोर्स आहे, ती मी कोर्स करतो, नंतर पुण्यात जाऊन जॉब करतो. ते शक्य नाहीये. कारण ते ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी शिकण्यासाठी परत तुम्हाला त्याच गोष्टी पैसे घाला, परत शिका, त्याचबरोबर परत तुम्ही योग्य ठिकाणी शिकताय का ना, तो प्रॉब्लेम आहे नंतर. दुसऱ्या कोर्ससाठी ते अजून पैसे मागतात सर. आता तुम्हाला गुगल फेसबुक शिकवला, झाला आता तुमचं. आता तुम्हाला वेबसाईटला इतके पैसे भरावे लागेल असे म्हणतात सर. मी बघितलंय. तुम्ही ते 2 शिकव, तुम्हाला 2 स्किल शिकव म्हणते, पहिले सगळं शिकवू असं सांगतात सर, पण असं करतच नाही ते लोक. मग ते नंतर म्हणतात की नाही तुम्हाला डोमेन नेम वगैरे तुम्हाला घ्यावं लागेल, त्याच्यामध्ये सर 10,000 रुपये देतात डोमेन नेम घ्यावला. पण डोमेन नेम आपल्याला फ्री मिळालं सर इकडे. ते वेगळे पैसे नेमचे हर क्लासेस वेगळे पैसे घेतात. टेस्टचे शिकवण्याचे वेगळे आणि डोमेन नेम घ्यायचे वेगळे. मी खूप म्हणजे विचारलं मी खूप ठिकाणी, पण ते वेगळे पैसे घेतात डोमेन नेमचे. म्हणून मी आधी सरांना विचारलं पण नव्हतं की डोमेन नेम. सर म्हणजे बिलकुल टेन्शन नको घ्या, आपल्याला प्रॅक्टिससाठी तुम्हाला सगळं फी मिळेल म्हणे. बरोबर. आणि तुम्हाला जे मी जसं कमिटमेंट केलं होतं ते भेटलं का त्याच्यापेक्षा जास्त भेटलं? जास्त भेटलं सर. अजून भेटेल. खूप जास्त. कारण कसं असतं मॅडम माहितीये का, कारण आपण आपला मोटिव्ह कधीच नाही की पैसे मिळवणे. आमचा मोटिव्ह एकच आहे की, आणि बऱ्याच लोकांना असं मत असतं की अरे बीए झालंय, बीए झाला म्हणजे हा फेल गेला, म्हणजे हा याला काही येत नाही म्हणून त्याने बीए केलं. सिम्पल लॉजिक आहे. पण आपल्याला माहित असतं ना की बाबा माझ्याकडे ती कॅपॅसिटी आहे. कारण जर मला राईट गायडन्स मिळालं, कारण आतापर्यंत आपण ज्यावेळेस कॉलेज केलं, त्याच्यानंतर स्कूलमध्ये असतो, त्या लेवलचं गायडन्स भेटत नाही आपल्याला. पण असं कारण की त्या लेवलचं नॉलेजच नाहीये. कारण इंडिया तर महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर शक्यच नाही. पण ते तुम्हाला त्या लेवलचं भेटतं इथे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला त्या लेवलचं गायडन्स सगळ्यात महत्वाचं असतं की गायडन्स. योग्य गायडन्स तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही 100% काही ना काही ते करू शकता. हो सर. कॉन्फिडन्स आहे का मॅडम की नाही सर मी जॉब करू शकते, माझं कॉन्फिडन्स लेवल बिल्ड झालंय त्या लेवलचं? मी खूप भीत होती सर बोलायला आधी. राजकुमार सरांना माहिती मी बोलत नव्हती इतकी. आधी स्टार्टिंगला नव्हती बोलत. मग नंतर हळूहळू कॉन्फिडन्स रुद्रेश सरांनी पण सांगितलं की नाही तुम्ही बोला म्हणे. तुम्ही बोलल्याशिवाय तुम्हाला म्हणजे होणार नाही म्हणे, बोला म्हणे. ते माझ्या माईकचा प्रॉब्लेम होता लॅपटॉपचा, तर माझं प्रेझेंटेशन नव्हतं झालं. रुद्रेश सर आणि परिमल सर म्हणे तुम्ही मोबाईलच्या माईक ऑन करा म्हणे आणि तिथून स्क्रीन शेअर करा म्हणे, म्हणजे तसं द्या म्हणे. मग मी तसंच दिलं. मग काय कॉन्फिडन्स आला सर, आधी तर नव्हता मला. म्हणजे येणार कॉन्फिडन्स येणार, जॉब पण येणार, चांगली सॅलरी पण येणार, तुम्ही ग्रो पण करणार, वर्क फ्रॉम होम पण भेटेल, वर्क फ्रॉम ऑफिस पण भेटेल. जे पण प्रॉमिस केलंय ते सगळं होणार. फक्त तुम्ही आता जसं मेहनत करताय तसंच कंटिन्यू तुम्हाला मेहनत करायचं. हो सर, नक्की. आणि आपलं एक फॅमिली आहे. फॅमिली आपण फॅमिलीच म्हणतो, कारण की आम्हाला आमचे स्टुडंट नाही, ते आमची फॅमिली. आणि कारण की फॅमिलीमध्ये सगळेजण एकत्र मोठे व्हायचे आपल्याला. त्याच्यासाठी ज्याही गोष्टी लागणार त्या सगळ्या आम्ही सपोर्ट देतोच तुम्हाला. सगळं मिळेल सर. कोणतं पण काही पण प्रॉब्लेम राहिला तर मी विचारतेच. मॅमना पण विचारते, तुम्हाला पण विचारते. येस, विचारला तरच तुम्हाला आन्सर भेटणार आहे. मग तुम्ही आता बोला राणी. विचारल्याशिवाय कसं सर, म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर नाही बा आम्ही नाहीच विचारत. विचारलंच नाही तर सर मग ते समोर प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व्हच नाही होणार ना. 100% तुम्ही विचारला नाही, आम्हाला तर तुमच्या मनातलं असं डायरेक्ट तर कळणार नाही. तुम्ही विचारलात तर आम्हाला कळेल. तेव्हा नाही कळत आहे तुम्हाला किंवा नाही जमत आहे, तुम्हाला इथं हेल्पची गरज आहे, ऑब्व्हियसली आम्ही हेल्प करायला इथं बसलोच आहे. तुम्ही विचारला तर 100% तुम्हाला हेल्प मिळणार आहे. त्यानंतर तुमचा ग्रुप डिस्कशन पण होतोय आता, त्यात पण तुमचं थोडं स्किल वाढतंय, एकमेकांशी बोलणं. तिथं सर नसतात, मॅडम नसतात, तिथं तुम्ही जेव्हा डिस्कशन करता त्याचा पण खूप फरक पडतो. आम्ही करतो ना, रुद्रेश सर, परिमल सर, अनिकेत सर सगळेच असतात, प्रगती मॅम असतात, आम्ही करतो. आमचं म्हणजे आता कॉन्फिडन्स आहे तितका बोललं की आम्ही आता बोलू शकू. राईट. आता तुम्ही को-इन्फोटेकला किती रेटिंग द्याल? 10 आउट ऑफ किती? 10 पैकी किती मार्क द्याल? 9.8 देणार सर मी. 9.8 देणार. थँक्यू सो मच राणी मॅडम. आणि प्लीज प्रॅक्टिकल करा.
प्रॅक्टिस करा. 100% जे तुम्ही अचीव्ह करायचं स्वप्न बघितलं, जे पण तुमच्या मनात स्वप्न असेल की मी एक दिवस हे करणार, ते 101% पूर्ण होणार म्हणजे होणार. ठीक आहे. हो सर. थँक्यू. तुम्हाला काय विचारायचं? नाही सर, थँक्यू मॅडम. थँक्यू दिल्याबद्दल. खूप थँक्यू तर मला म्हणायला पाहिजे सर. नाही, आपण सगळेच एकमेकांना थँक्यू म्हणू. बट येस, प्रॅक्टिकल करा आणि खुश राहा, चांगले राहा. बाय बाय. येस सर. बाय बाय मॅडम. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.